इंधन दरवाढ आणि तुटवड्यावरून धुळ्यात काँग्रेसचे तीव्र आंदोलन, युवराज कर्णकाळ यांच्या नेतृत्वात निदर्शने। 11 दिवसात पेट्रोल व डिझेलच्या किमती 8 रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आलेल्या आहेत। ही दरवाढ आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे। गेल्या 12 वर्षात पेट्रोलच्या किमती 38% तर डिझेलच्या किमती 62% वाढवल्या आहेत। यूपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बैरलपर्यंत पोहोचले असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 72 रुपये लिटरच्या वर जाऊ दिल्या नाहीत। महागाईचा भार देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जनतेवर पडू दिला नाही। पण मागील काही वर्षात कच्च्या तेलाचा भाव $50 ते $55 प्रति बैरलच्या आसपास रेंगाळत होता, तेव्हाही पेट्रोल प्रति लिटर 100 रुपयांच्या आसपास होते। 12% वर्षात केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून 43 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे आणि मागील 4-5 दिवसात केलेल्या 4 रुपयांच्या दरवाढीतून भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्यांनी काही तासांतच बाजारातून रु. 12,400 कोटींची कमाई केली। ही नफेखोरी जनतेच्या खिशावर दरोडा टाकून केलेली आहे। पेट्रोल, डिझेल व गैस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतो। फक्त इंधनच महाग होत नाही तर जीवनावश्यक वस्तूसह सर्व प्रकारची महागाई होते। उत्पन्न वाढत नाही पण महागाई मात्र वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे। या भाजपा सरकारने जनतेला दिलासा देणे गरजेचे आहे, त्यामुळे संकटात असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे घ्यावी। शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो, त्यासाठी डिझेलची आवश्यकता आहे। राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्याने डिझेलाभावी शेतीची कामे खोळंबलेली आहेत। काही ठिकाणी शेतकऱ्यांना मगे डिझेलसाठी मारामारी होत आहे। शेतीची कामे वेळेत झाली नाहीत तर अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होईल व पुन्हा महागाई वाढेल। सर्व मुद्द्यांचा संवेदनशीलतेने विचार करून पेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे घ्यावी। यावेळी मोर्चामध्ये सहभागी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवराज कर्णकाळ, गुलाबराव कोतेकर, रमेश अण्णा श्रीखंडे, ॲडव्होकेट सुधीर जाधव, पितांबर महाले, गायत्री देवी जयस्वाल, बानुबाई शिरसाट, साबीर शेख, सागर देसले, अलोक रघुवंशी, मुजफ्फर हुसेन, प्रमोद सिसोदे, राजेंद्र खैरनार, दिवसाला आहिरे, कन्हैयाला लहिरे, शालिग्राम गर्दे, प्रशांत अहिरे, नागराज चौधरी, दीपक पाटील, कृष्णा ठाकूर, आबा मुंडे, फारुख शेख, विजय कर्णकाळ, विजय चौधरी, विशाल पाटील, शिवराज चांदवडकर, रणजित सिंग पवार, भावना गिरासे, दीपक गवळे, अलका बिरहाडे, वंदना पाटील, देविदास पोद्दार, राज पाठक, मनोज नवघरे आदी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हा काँग्रेसच्या तर्फे आज जे देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि कांद्याला जो शेतकऱ्यांना मार पडते, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, बेरोजगारांवर अन्याय होतोय, नीटचे पेपर या ठिकाणी फुटून गेले, विद्यार्थ्यांवर, लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे आणि गेल्या 12 दिवसापासनं 8-10 रुपये वाढलेले आणि अजून आदरणीय राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे की अजून पण तुम्ही सुधरा, नाहीतर हे भाव पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे हे 50ला अजून 50 रुपये वाढतील असं त्यांनी भाकीत केलेलं आहे आणि ते तसं होताना दिसतंय। त्यांना लाज वाटते केंद्र सरकारला म्हणून 2-2 रुपये वाढवत आहे, पण हे पुरे वाढवणार आहेत तर हे विरोधी पक्षांची तर जबाबदारी आहेच की त्यांना विरोध करायचा, परंतु देशातील नागरिकांनी आज आपण आपल्या जिल्ह्यात आंदोलन करतो तर किमान आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यांनी आवाज उठवला पाहिजे। विद्यार्थ्यांनी आवाज उठवला पाहिजे, शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे, गृहिणींनी आवाज उठवला पाहिजे। आज सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले, ज्या वेळेस 300-400 रुपये सिलेंडरचे भाव होते तेव्हा ते नाचत होते बीजेपी वाले आणि आज तोच भाव 1000ला पोचलेला आहे आणि तरी त्यांना काही लाज वाटत नाही, एक पण बोलायला तयार नाही आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर या गोष्टीचा निषेध होतोय आणि या ठिकाणी आम्ही माननीय कलेक्टर महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आमच्या भावना कळवलेल्या आहे, नागरिकांच्या भावना कळवलेल्या आहे आणि ह्या भाववाढीचा आम्ही तीव्र शब्दात काँग्रेस पक्ष निषेध करतो। डिझेल आणि गॅसचे भाव वाढले म्हणून आम्ही टांगा गाडीवर त्या बीजेपी सरकारचा निषेध केला। टांगा गाडीने या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आणि सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते या टांगा रॅलीमध्ये, जिल्ह्यातले कार्यकर्ते या टांगा रॅलीमध्ये उपस्थित होते।